गुड इव्हनिंग स्टुडंट्स. तर लास्ट टाइम आपण हा जो चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी तो कम्प्लीट केलेला आहे. आता त्याच्या पाठीमागचा एक्सरसाइजचा जो पार्ट आहे तो आपण सगळा डिस्कस करूया. ठीक आहे. तर एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 1 का आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. अँड फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम दॅट इज लाईक दिस. चूज द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट क्वेश्चन इज किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, that is summation of I is equal to 0 at junction, deals with the conservation of. So Kirchhoff's first law म्हणजे काय आहे, that is Kirchhoff's current law आहे, बरोबर. आणि Kirchhoff's current law मध्ये काय आहे, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इनकमिंग अँड आउटगोइंग करंट इज इक्वल टू काय असतं, 0 असतं. आणि त्याच्यामध्ये सम ऑफ ऑल द चार्जेस ऍट एनी, म्हणजे सम ऑफ ऑल द करंट्स ऍट एनी जंक्शन इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. म्हणजे जेवढा चार्ज त्या जंक्शनला येतो तेवढाच चार्ज काय होतो, निघून जातो. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे याच्यामध्ये, करेक्ट ऑप्शन विल बी चार्ज. जे तुम्हाला माहिती पाहिजे, फर्स्ट लॉ म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे आणि सेकंड लॉ म्हणजे काय आहे, इट इज रिलेटेड टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, नेक्स्ट. Next question is like this. Next question. This is the second question from the textbook. When the balanced point is obtained on the potentiometer, current is drawn from. जे पोटेन्शियोमीटर मध्ये ज्यावेळी बॅलन्स पॉइंट आपण मिळवतो त्यावेळी काय होतं, करंट ड्रॉन फ्रॉम काय आहे, तर ओनली बोथ सेल अँड ऑक्झिलरी बॅटरी, सेल ओनली, ऑक्झिलरी बॅटरी ओनली, नायदर सेल नॉर ऑक्झिलरी बॅटरी. बॅलन्सिंग पॉइंट मध्ये जे सेकंडरी सर्किट असतं याच्यामध्ये दोन सर्किट असतात, एक म्हणजे प्रायमरी सर्किट आणि सेकंडरी सर्किट. तर बॅलन्सिंग पॉइंट मिळाल्यानंतर काय होतं, फक्त मेन सेल जी आहे, मेन सेल किंवा त्याला आपण काय म्हणणार, आपण ऑक्झिलरी बॅटरी असं म्हणणार आहे, त्याच्यामधून फक्त करंट पास होतो, दुसऱ्या त्या सेकंडरी सर्किट मधून अजिबात करंट फ्लो होत नाही. ओके, म्हणजे लक्षात घ्या. सो सपोज दिस इज पोटेन्शियोमीटर लाईक दिस. हा पोटेन्शियोमीटर आहे. इथे जी मेन बॅटरी असते त्याला काय म्हणतो आपण, ही पोटेन्शियोमीटरची डायग्राम आहे, ही जी आहे ती मेन बॅटरी आहे, यालाच ऑक्झिलरी बॅटरी असं म्हटलेलं आहे. तर पोटेन्शियोमीटर ऑन केल्यानंतर काय होतं, या सर्किट मधून करंट ऑटोमॅटिकली फ्लो व्हायला चालू करतो आणि बॅलन्स पॉइंट मिळाल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन 0 मिळतं. गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन 0 याचाच मिनिंग काय होणार आहे, हा जो सेल आहे डिफ्लेक्शन 0 येणं म्हणजे काय, हिअर देर इज नो करंट, नो करंट. ठीक आहे, म्हणजे कुठल्या सेलमधून या सेलमधून करंट फ्लो होत नाही, फक्त या सेलमधून करंट फ्लो होतो. त्याच्यामुळे काय होणार आहे, बॅलन्स पॉइंट रीच झाल्यावर काय होणार आहे, करंट इज ड्रॉन फ्रॉम ऑक्झिलरी बॅटरी ओनली. यालाच काय म्हणणार आहे, ऑक्झिलरी बॅटरी. ऑक्झिलरी बॅटरी कडूनच करंट जातो. ओके, कारण बॅलन्सिंग पॉइंट मिळणं म्हणजे नल डिफ्लेक्शन मिळणं. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवणार म्हणजे काय होणार, या सेलमधून अजिबात करंट फ्लो होणार नाही. ओके, नेक्स्ट. Third question. Third question is like this. In the following circuit diagram, an infinite series of resistance is shown. Equivalent resistance between A and B is. A आणि B मधला आपल्याला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा आहे. तर याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स सपोज किती आहे, X आहे. लेट इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इज X. याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स सपोज किती आहे, X आहे असं आपण मानूया.
आता या सर्किटमध्ये रिपीटिंग एलिमेंट कुठला आहे बघा. रिपीटिंग एलिमेंट म्हणजे जो पुन्हा पुन्हा काय होतोय, रिपीट होतोय. सो दिस मच इज द रिपीटिंग एलिमेंट. लक्षात येत आहे? हा जो पार्ट आहे तो पुन्हा पुन्हा रिपीट झालाय बघा. 1 ओहम 2 ओहम 1 ओहम 2 ओहमचे असे हे जे इलेमेंट आहेत ते काय केलेले आहेत, जोडले गेलेले आहेत. आता एक इलेमेंट काढून टाकला तर या सर्किटमध्ये काय फरक पडणार नाहीये, कारण का हे इनफायनाईट सर्किट आहे. मी काय सांगतोय ते लक्षात येते का बघा. पहिली गोष्ट काय लिहिली आपण, या संपूर्ण सर्किटचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स सपोज काय आहे, एक्स आहे. याच्यातला रिपीटिंग एलिमेंट काय आहे, 1 आणि 2 ओहमचा हा जो हे जे दोन रेझिस्टन्स आहे रिपीटिंग एलिमेंट, हा एक एलिमेंट रिपीटिंग एलिमेंट जो आहे तो काढून टाकला तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स मध्ये काहीच फरक पडणार नाही. म्हणजे काढून टाकलेला पार्ट कुठला आहे, हा एवढा आहे 1 ओहम आणि 2 ओहम. एवढा पार्ट सपोज काढून टाकला तर बाकीच्या पार्टचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स तेवढाच राहणार आहे. जे बाकीच्या पार्टचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती असणार आहे, एक्सच असणार आहे सपोज. बरोबर आहे ना. आणि तो रिपीटिंग एलिमेंट परत त्याला जोडला तरी देखील इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती राहायला पाहिजे, एक्सच राहायला पाहिजे. ही याची सिम्प्लिफाईड डायग्राम येणार. सिम्प्लिफाईड डायग्राम लक्षात आली का बघा काय केली. म्हणजे अशा प्रकारे हे एक इनफायनाईट सिरीज जर रेझिस्टन्स या पद्धतीनं असेल आणि त्याच्यामध्ये असे एक छोटासा रिपीटिंग एलिमेंट असेल तर काय होणार आहे, सपोज संपूर्ण सिरीजचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती आहे, सपोज एक्स आहे. संपूर्ण सिरीजचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती आहे, एक्स आहे. तर त्याच्यातला एक कुठल्या तरी एका एंडचा आपण एक रिपीटिंग एलिमेंट काढून टाकला तर त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स चेंज होत नाही, कारण ही इनफायनाईट सिरीज आहे. एक एलिमेंट काढला म्हणजे कुठला, 1 ओहम 2 ओहमचा एक एलिमेंट काढला तर बाकीच्या पाठीमागच्याचा सगळ्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती असणार, एक्सच असणार, तो चेंज होणार नाही. आणि परत जोडला तर पुन्हा एकदा संपूर्ण सिरीजचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स एक्सच राहायला पाहिजे. बरोबर आहे ना. मग ही एक्सची व्हॅल्यू आता काढायची. दिस इज द सिम्प्लिफाईड सर्किट. हे कसं काढता येईल बघा. आता हा पार्ट लक्षात येतोय का बघा. जे रिपीटिंग एलिमेंट काढायचा, बाकीच्या सगळ्याचा एक्स कन्सिडर करायचा, रिपीटिंग एलिमेंट परत जोडायचा आणि परत सगळ्याचा एक्सच यायला पाहिजे. आता 2 आणि एक्स पॅरल मध्ये आहेत. ओके, सो 2 ओहम अँड एक्स आर पॅरलल. ठीक आहे. सो देअरफॉर देअर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती येणार, देअरफॉर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आरपी इज इक्वल टू 2 आणि हे बघा सुरुवातीला काय करायला, 2 आणि एक्सचा इक्विव्हॅलंट काढायला. 2 आणि एक्सचा सपोज किती असेल, आरपी असेल. आरपी तर आरपी किती येणार आहे, 2x अपॉन 2 प्लस एक्स. कारण दोन रेझिस्टन्स R1 R2 असतील तर हा एक शॉर्टकट फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. दोन रेझिस्टन्स R1 R2 असतील तर त्यांचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स येतो R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. कारण पॅरल कॉम्बिनेशनचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 इज इक्वल टू 1 बाय RP असा फॉर्म्युला आहे ना. तो सॉल्व्ह केला तर काय होणार आहे, R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. तसं 2x डिवायडेड बाय 2 प्लस एक्स हा त्यांचा इक्विव्हॅलंट झाला. आता आरपी आणि 1 हे कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. आरपी आणि 1 कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. सिरीज. आणि या सगळ्याचा परत किती इक्विव्हॅलंट येतोय, एक्स येतोय. सो देअरफॉर मी काय लिहिणार, एक्स इज इक्वल टू 1 प्लस आरपी. कारण 1 आणि आरपी दोन्ही मिळून परत ए आणि बी च्या मधला म्हणजे फायनली किती यायला पाहिजे, एक्सच यायला पाहिजे. सो 1 आणि आरपी सिरीज मध्ये असल्यामुळे 1 प्लस आरपी इज इक्वल टू एक्स इक्वेशन येणार. आरपी म्हणजे 2x अपॉन 2 प्लस एक्स. आता 1 म्हणजे काय करू शकतो मी, 2 प्लस एक्स अपॉन 2 प्लस एक्स म्हणजे 2 प्लस एक्स प्लस 2x डिवायडेड बाय 2 प्लस एक्स. सो x इज इक्वल टू काय होणार, 2 प्लस 3x डिवायडेड बाय 2 प्लस एक्स. त्याच्यामुळे 2 प्लस एक्स ना LHS ला मल्टिप्लाय करूया. 2x प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू
2 प्लस 3x. ओके, सगळ्याच गोष्टी LHS ला घेऊया. म्हणजे एक्स स्क्वेअरची टर्म सगळ्यात अगोदर लिहितो एक्स स्क्वेअर. आता 2x मायनस 3x होणार ना, म्हणजे मायनस एक्स आणि मायनस 2 इज इक्वल टू 0. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय होणार आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे. ठीक आहे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आल्यामुळे याचे आपल्याला रूट काढावे लागतील. याचे रूट कसे येणार बघा. रूट काढायची एक मेथड आहे, मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हा फॉर्म्युला माहित असेल रूट काढायसाठी. आता मायनस बी म्हणजे, आता इथं बघा a म्हणजे 1 येणार, इथं a म्हणजे काय येणार आहे? 1 येणार. अकॉर्डिंग टू दिस अबोव इक्वेशन एक्स स्क्वेअर बरोबर जो कोइफिशियंट असतो त्याला 1. त्याच्यानंतर दुसरी जी टर्म एक्स बरोबर किती आहे? मायनस 1. आणि सी म्हणजे काय येणार आहे? मायनस 2 येणार आहे. त्याच्यामुळे आता त्याचे रूट्स काय येणार आहे? मायनस बी म्हणजे मायनस मायनस 1 म्हणजे 1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 4 इंटू 1 इंटू मायनस 2 म्हणजे मायनस 8 डिवायडेड बाय 2. म्हणजे याचे रूट्स येणार आहेत 1 प्लस मायनस, आता 1 प्लस 8 म्हणजे किती येणार? 9 येणार ना. 9 रूट 9 म्हणजे 3 येणार डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू. आता 1 मायनस 3 तर करू शकत नाही आपण, कारण रेजिस्टन्स कधी निगेटिव्ह नसतो. तर 1 प्लस 3 डिवायडेड बाय 2 करावं लागेल. आणि त्याच्यामुळे ही x ची व्हॅल्यू काय येणार आहे? रूट काढायचं म्हणजे x काढायचं ना. दॅट इज 4 बाय 2. सो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स येणार आहे 2 ओहम इज द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. दॅट इज द आन्सर 2 ओहम. त्याच्यामुळे याचा करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? सी विल बी द करेक्ट ऑप्शन. हा लक्षात आला का बघा. अशा प्रकारे इनफायनाईट सिरीजचे प्रॉब्लेम करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये, म्हणजे जी फाईल आहे नीट अँड जेईची जी फाईल आहे त्याच्यामध्ये इनफायनाईट सिरीजचे आणखी प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. तर ते व्हिडिओ कृपया करून जरा बघा. नेक्स्ट, question number 4 is like this. So this is the question number 4. Question number 4 काय बघा. 4 resistances 10 ohm, 10 ohm, 10 ohm and 15 ohm form a Whetstone network. What shunt is required across 15 ohm resistance to balance the bridge? 10 ohm, so this is the Whetstone network. 10 ohm, 10 ohm, 10 ohm and 15 ohm. आता याच्यामध्ये बघा हे बॅलन्स नेटवर्क नाही, कारण 10/10 इज इक्वल टू 15/10 या लागले. सो बॅलन्स्ड नेटवर्क होण्यासाठी 15च्या ठिकाणी किती रेजिस्टन्स असायला पाहिजे? म्हणजे या साईडला, म्हणजे फॉर एक्झाम्पल ABCD, तर AD साईडला रेजिस्टन्स किती असायला पाहिजे? 10 असायला पाहिजे. म्हणजे 15चं 10 म्हणजे कमी करायचं असेल तर हे बघा, रेजिस्टन्स वाढवायचा असेल तर आपण सिरीज कॉम्बिनेशन वापरतो, आणि रेजिस्टन्स कमी करायचा असेल तर आपण काय करतो? पॅरल कॉम्बिनेशन वापरतो. मग एडी साईडचा रेजिस्टन्स आपल्याला कमी करायचा आहे. मग कमी करण्यासाठी काय करावं लागेल? त्याला पॅरलल मध्ये एक रेजिस्टन्स जोडावा लागेल, आणि पॅरलल मध्ये रेजिस्टन्स त्याला काय म्हणतो आपण? शंट असं म्हणतो. ओके, सो इथं काय होणार लक्षात घ्या. आता टू बॅलन्स नेटवर्क, काय झालं पाहिजे? रेजिस्टन्स ऑन एडी साइड शुड बी इक्वल टू 10 ओहमच असलं पाहिजे, कारण 10/10 इज इक्वल टू 10/10 येणार मग, आणि बॅलन्स होणार. एडी साइडला रेजिस्टन्स 10 पाहिजे. ओके, आणि सपोज इथं काय केलं आम्ही? S is connected parallel to 15. S is connected
पॅरलल टू 15 ओहम. ठीक आहे. यस 15 ला पॅरल मध्ये जोडला तर देअरफॉर रेझिस्टन्स ऑन साइड एडी काय येणार बघा, 1 अपॉन रेझिस्टन्स ऑन साइड एडी इज इक्वल टू 1 बाय एस प्लस 1 बाय 15 होणार. बरोबर आहे ना, कारण एस आणि 15 पॅरल मध्ये आहेत. दोघांचा इक्विव्हॅलंट किती होणार, 1 बाय एस प्लस 1 बाय 15 इज इक्वल टू 1 बाय आर एडी. आणि आर एडी किती व्हायला पाहिजे बॅलन्स होण्यासाठी, 10 पाहिजे. सो 1 बाय 10 इज इक्वल टू 1 बाय एस प्लस 1 बाय 15. So therefore 1 by s is equal to 1 by 10 minus 1 by 15. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 15 into 1 15 minus 10 into 1 10 divided by 10 into 15 150. So 5 divided by 150 that is 1 divided by 30. So शंट जोडावा लागेल आपल्याला 30 ओहमचा. 30 ओहमचा शंट इथे जोडावा लागेल. सो करेक्ट आन्सर विल बी डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. काय डाऊट असला विचारा. कुठलं रिपीट करायचं आहे? क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 हे बघा, इनफायनाईट सिरीजचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे याच्यासाठी तो करंट इलेक्ट्रिसिटीचा मी सेपरेट व्हिडिओ केलाय बघा, तो जरा व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. असे इनफायनाईट सिरीजचं जर सर्किट असेल तर काय करायचं, त्याच्यामध्ये काय करायचं पुन्हा एकदा सांगतोय बघा, रिपीटिंग एलिमेंट शोधायचा. म्हणजे जो एलिमेंट पुन्हा 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 रिपीट होतोय. आता याच्यामध्ये रिपीटिंग एलिमेंट हा मी दाखवलाय बघा 3 नंबर प्रॉब्लेम मध्ये. 1 ओहम आणि 2 ओहम हे जे दोन रेझिस्टन्स आहेत हे रिपीट व्हायला लागलेत. 1 2 1 2 1 2 असं पुढे इन्फिनिटी पर्यंत गेलेलं आहे. आता एखादी इनफायनाईट सिरीज जर असेल तर त्याच्यातला एक छोटासा तुकडा आपण काढला म्हणजे रिपीटिंग एलिमेंट काढला तर त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स चेंज व्हायला नसायला पाहिजे. बरोबर आहे ना, हे प्रिन्सिपल आपण इथं वापरणार आहे. म्हणजे 1 आणि 2 जर काढून टाकलं तर बाकीच्या राईट हँड साईडचा म्हणजे ए पॉइंट इथे येणार आणि बी पॉइंट मग इथे येणार, एक काढून टाकला तर. आणि या सगळ्या सिरीजचा इक्विव्हॅलंट किती घेणार मी, बाकीच्या राहिलेल्याचा सगळा, सपोज हे बघा, हा ए आणि बी मध्ये इक्विव्हॅलंट किती आहे, सपोज एक्स आहे. एक रिपीटिंग एलिमेंट काढून टाकला तर हे ब्ल्यू कलरचं सर्किट राहणार आणि त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स एक्सच राहणार ना. मग पुन्हा एकदा काय केलं मी, या सगळ्याचा एक्स म्हणजे इथं आला आणि तो एलिमेंट परत इथं जॉईन केला 1 आणि 2 चा. तर पुन्हा एकदा एक एलिमेंट काढला काय आणि जोडला काय, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स एक्सच राहणार. हे एकदा समजलं ना की मग बाकीचं सोपं आहे. याच्यानंतर पुढे काय येणार आता, मग 2 आणि एक्स पॅरलल आहेत ना, मग 2 आणि एक्स पॅरलल असल्यामुळे ते अगोदर सोडवायला पाहिजे. सो आरपी येणार 2x अपॉन 2 प्लस एक्स. आणि आरपी आणि 1 आता कसे येणार आहेत, आरपी आणि 1 हे सिरीज मध्ये येणार. सिरीज मध्ये असले तर 1 प्लस आरपी इज इक्वल टू काय येणार, ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट म्हणजे परत एक्स येणार. लक्षात येत आहे. तर या पद्धतीने हे सोडवावं लागेल. असे इनफायनाईट सिरीजचे आणखी काही प्रॉब्लेम मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सोडवून दिलेले आहेत. जरा ते करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक बघा, झालाय ना बघून, कारण त्याच्यावर एमसीक्यू टेस्ट आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ते तुमचं तुम्ही प्रिपरेशन करायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 5 बघा आता. सर्क्युलर लूप हॅज अ रेझिस्टन्स 40 ओहम. 2 points P and Q of the loop, which are 1/4 of the semi circumference part, are connected to a 24 volt battery having internal resistance 0.5 ohm. What is the current flowing through the battery? म्हणजे क्वेश्चन मध्ये काय दिले बघा. क्वेश्चन इज लाईक दिस. A circular loop has a resistance of 40 ohm.
हा सर्क्युलर लूप आहे आणि याचा रेझिस्टन्स किती आहे 40 ओहम आहे. ठीक आहे. 2 points P and Q of the loop which are 1/4 of the circumference. 1/4 म्हणजे हे एवढे येणार ना. इथं काय आहे पॉइंट P आहे, इथं पॉइंट काय आहे Q आहे. या पद्धतीनं आहे. which are हे बघा 2 points P and Q of the loop which are 1/4 of the circumference apart are connected to a 24 volt battery. आणि हे कुठं जोडलेलं आहे, एका 24 volt बॅटरीला जोडलेला आहे लाईक दिस. त्याचा स्वतःचा देखील इंटरनल रेझिस्टन्स पण दिलेला आहे. It is connected like this. So this is plus, this is minus. So battery is of 24 volt आणि त्याचा इंटरनल रेझिस्टन्स आहे 0.5 ओहम. आता हे बघा, हे डायरेक्टली कसं काढता येईल. संपूर्ण लूपचा, सर्क्युलर लूपचा रेझिस्टन्स किती आहे 40 ओहम. मग हा जो 3/4 पार्ट आहे, 3/4 पार्ट, याचा रेझिस्टन्स किती येणार आहे 30 ओहम येणार. आणि हा 1/4 पार्ट जो आहे, 1/4 1/4 पार्ट, हा जो पार्ट आहे याचा किती येणार आहे 10 ओहम येणार. हे विचार करायला पाहिजे अगोदर. संपूर्ण रिंगचा जर 40 असेल तर क्वार्टर पार्टचा किती येणार 10 आणि 3/4 पार्टचा किती येणार आहे 30 येणार. लक्षात येत आहे. आणि हे सर्किट मग डायग्राम या पद्धतीनं परत आपल्याला काढावं लागणार. म्हणजे हा पॉइंट झाला P, हा पॉइंट झाला Q. P आणि Qच्या मध्ये 3/4 पार्ट पण आहे. ओके, 3/4 पार्ट P आणि Qच्या मध्ये आहे. आणि त्याचबरोबर 1/4 पार्ट देखील आहे P आणि Qच्या मध्ये. ओके, इथं किती आहे हा 30 ओहम झाला आणि हा किती झाला 10 ओहम. त्याच्यानंतर सेलचा इंटरनल रेझिस्टन्स हा किती आहे 0.5 ओहम आणि याला काय जोडलेलं आहे, ती बॅटरी जोडलेली आहे. So this is the total diagram. 24 volt plus minus. ओके, आता या सगळ्याचं काय करावं लागेल, करंट काढण्यासाठी टोटल इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आपल्याला काढावं लागेल अगोदर. जे सिम्प्लिफाईड सर्किट अगोदर लक्षात आलं का बघा. P आणि Qच्या मध्ये काय होणार 3/4 पार्टचा एक रेझिस्टन्स येणार आहे आणि त्याचबरोबर 1/4 पार्टचा देखील रेझिस्टन्स येणार आहे. P आणि Qच्या मध्ये 3/4 पार्टचा किती येणार 30 आणि 1/4 पार्टचा किती येणार आहे 10, कारण संपूर्ण रिंगचा किती आहे 40 आहे. ठीक आहे. आणि 0.5 ओहम बॅटरीचा रेझिस्टन्स काय होणार आहे तिथं सिरीज मध्ये येणार आहे. ओके, तर आता 30 आणि 10 पॅरल मध्ये आहेत. सपोज याचा इक्विव्हॅलंट किती आहे, याचा इक्विव्हॅलंट सपोज RP आहे, तर अगोदर RP काढूया. सो देअरफॉर RP इज इक्वल टू, नेहमी लक्षात ठेवा पॅरल कॉम्बिनेशनचा हा डायरेक्ट फॉर्म्युला पण तुम्हाला माहिती पाहिजे. डायरेक्ट R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2, म्हणजे 30 into 40 is 30 into 10 डिवायडेड बाय 30 प्लस 10. म्हणजे किती येणार, हा कॅन्सल 30/4 येणार. 30/4 म्हणजे किती 7.5 ओहम येणार. बरोबर आहे ना. हा RP झाला. आता RP आणि 0.5 सिरीज मध्ये आहेत. ओके, ॲज RP अँड 0.5 ओहम आर इन series. Therefore total
RES इज इक्वल टू काय येणार आहे, RP आणि 0.5चं ऍडिशन होणार ना. RP प्लस 0.5 म्हणजे किती होणार आहे, 7.5 प्लस 0.5 म्हणजे टोटल रेजिस्टन्स होणार आहे 8 ओहम येणार. म्हणजे या संपूर्ण सर्किटचा रेजिस्टन्स किती आला, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स 8 ओहम आला. आता आपल्याला करंट काढायचं आहे. करंट I इज इक्वल टू व्होल्टेज, टोटल व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. टोटल व्होल्टेज किती आहे, 24 आहे, डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स किती आहे, 8 आहे. सो करंट येणार आहे 3 एम्पियर. सो 3 एम्पियर इज द आन्सर. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज लास्ट. ओके, हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6. टू फाइंड द रेजिस्टन्स ऑफ ए गोल्ड बँगल, two diametrically opposite point of the bangle are connected to the two terminals of the left gap of the meter bridge, and a resistance of 4 ohm is introduced in the right gap. What is the resistance of bangle if the null point is obtained at 20 centimeter from the left end? तर हा जो प्रॉब्लेम आहे तो कशाचा आहे, मीटर ब्रिजचा प्रॉब्लेम आहे. ओके, आता इथं त्या बँगलचा, गोल्ड बँगलचा रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कसा फाइंड आउट करता येईल बघा. लेट resistance of gold bangle, resistance of gold bangle is R. गोल्ड बँगलचा रेजिस्टन्स किती आहे, सपोज R आहे. आणि काय केलंय, त्या गोल्ड बँगलचे दोन डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट लेफ्ट गॅप मध्ये जोडलेले आहेत. म्हणजे मीटर ब्रिजची डायग्राम जर काढायची झाली तर ही अशी येणार आहे. डायग्राम विल बी लाईक दिस. हा राईट गॅप मधला रेजिस्टन्स. आणि याच्यामध्ये नल पॉइंट कुठे मिळतोय, वी गेट दी नल पॉइंट 20 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट एंड असं म्हटलंय. आता लेफ्ट साइडची लेंथ जर 20 सेंटीमीटर असेल तर राईट साइडची लेंथ किती असणार आहे, 80 सेंटीमीटर असणार, कारण टोटल लेंथ किती असते, 100 सेंटीमीटर. आता गोल्ड बँगलचा रेजिस्टन्स जर R असेल तर लक्षात घ्या, हा वरचा जो पार्ट आहे, लक्षात घ्या, गोल्ड बँगलचा हाफ पार्ट, वरचा रेजिस्टन्स किती येणार, R/2 येणार, आणि खालचा हाफ पार्ट जो आहे त्याचा रेजिस्टन्स R/2 येणार, आणि R/2 पॅरलल असल्यामुळे इथं एकूण रेजिस्टन्स येणार आहे R/4. लक्षात येते, म्हणजे लेफ्ट गॅप मध्ये झाला R/4 आणि राईट गॅप मध्ये किती आहे, 4 ओहम आहे. सो इन बॅलन्सिंग कंडिशन काय येतं, लक्षात घ्या, इन बॅलन्सिंग कंडिशन काय होणार, लेफ्ट गॅप मधला रेजिस्टन्स R/4 डिवायडेड बाय राईट गॅप मधला रेजिस्टन्स 4 इज इक्वल टू लेफ्ट ची लेंथ 20 डिवायडेड बाय राईट ची लेंथ किती येणार आहे, 80. ओके, सो 4 डिनॉमिनेटरला येणार, 4 into 4 16. सो R/16 इज इक्वल टू काय येणार आहे, 1/4 येणार. अँड देअरफॉर R इज इक्वल टू 16/4, म्हणजे आन्सर किती येणार आहे, 4 ओहम इज द आन्सर. म्हणजे त्या बँगलचा रेजिस्टन्स किती असला पाहिजे, 4 ओहम असला पाहिजे. लक्षात येते का, बँगलचा रेजिस्टन्स 4 ओहम असला पाहिजे. ऑप्शन आहेत 2, 4, 8, 16. बुक मध्ये दिलेले ऑप्शन आहेत 2, 4, 8 आणि 16. These are the 4 options. So correct option will be B.